जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. विशाखागुणा 98 शेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सर्वात आधी हा व्हिडिओ नक्की सरकार कधी लागू करणार आहे ह्या गोष्टीचं मला उत्तर पाहिजे. 2 महिन्यापासून आज 3 वर्षापासून माझा लढा सारखा चालू आहे. आज 5 वर्षापासून लव जिहाद ह्या विषयावर मी काम करत आहे. 2 महिन्यापासून मी ह्या जिहादावर कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे. मी फॉलोअप घेत आहे. यांचे काही कॉल नाही, मेसेज नाही. एसपी मेसेज कॉल बघायला सुद्धा तयार नाहीये. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे की मला माझ्या बहिणींच्या हक्कासाठी न्यायासाठी पाहिला का मित्रांनो मित्रांनो ही आहे हर्षू ठाकूर म्हणून एक महिला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात हिंदू शेरणी आहे मित्रांनो. या महिलेवरती एआय मार्फत इतक्या भयंकर एका जिहाद्याने हिच्यावर अशा व्हिडिओ बनवून हिला ब्लॅकमेल करण्यात आलं मित्रांनो. आपण कुठं झोपले आहेत, जागे व्हा हिंदूंनो, लवकर जागे व्हा. महिला अत्याचार होत आहे, आपल्या हिंदू महिलांवरती अत्याचार होत आहे. बघा ती महिला तत्पर सांगते ती केस घेतली जात नाहीये, तिला न्याय भेटलाच पाहिजे आणि त्या नरधमाला लवकरात लवकर शिक्षा नक्कीच व्हायला पाहिजे. मी अशी विनंती करतो मुख्यमंत्री साहेब, बघा उघडून डोळे, आपण हिंदू राष्ट्रवाले आहोत, आपण बीजेपीवाले हिंदू राष्ट्रवाले आहोत. एका महिला सुरक्षित नाही हिंदू राष्ट्रामध्ये. बघा जे महाराष्ट्राने काय काय केलंय, काय काय व्हिडिओ बनवले, काय क्लिपा बनवले, काय धमकी देतो त्या महिलेला फोन करून, 100 200 कॉल करून धमकी देतोय. त्याचे चाहते धमकी देतात तिला. तर मित्रांनो, संपूर्ण हिंदू मुला मुलींनी एकत्र येऊन या महिलेला न्याय नक्की भेटायला पाहिजे. आज त्यांच्यावर बितली, त्या महिलेवर बितली आहे, उद्या आपल्यावर येऊ शकतं मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या महिलेला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे हीच आश्वासन मी शासनाकडे नक्कीच करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.